जयाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान्। आत्मवेश भगवान दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये स्थितप्रज्ञ लोकांची लक्षणे सांगतात. नामदेवांचा आपण अभंग 4 दिवस बघतोय. आणि स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं? कारण संतांचा अजून एक गुण आहे, तो म्हणजे स्थितप्रज्ञता. कुठल्याही गोष्टीमध्ये सुख दुःख हे समान मानणारे, किंवा सामान्य माणसं कशी असतात, सुखाने गुरळून जातात आणि दुःखाने होरपळून जातात. पण संतांचं लक्षण असं दिसतं की ते सुखाने गुरळून जात नाही आणि दुःखाने होरपळून जात नाही. मग स्थितप्रज्ञ, आता ह्याच्यामध्ये स्थित म्हणजे स्थिर असा त्याचा अर्थ आहे, आणि प्रज्ञ म्हणजे बुद्धी, प्रज्ञा बुद्धी म्हणतात. मग ज्याची बुद्धी स्थिर आहे तो स्थितप्रज्ञ आहे. मग आता आपल्याला असं की स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं? ज्याची बुद्धी स्थिर आहे कळलं. पण व्यवहारामध्ये आपण अनेक उदाहरणं बघतो की आता आपण वाहन चालवत असतो, मध्ये कोण येतात? गाई म्हशी येतात. त्या त्यांच्या आधी जात असतात की नाही, त्यांना काही वाहन आल्याचं असतं का? मग त्यांना स्थितप्रज्ञ म्हणायचं का हो? म्हणजेच एखाद्याला असं जरी कळत नसलं तरी आपण त्याला स्थितप्रज्ञ म्हणू शकत नाही. पण एक राजा होता आणि त्याच्या दरबारामध्ये एक संन्यासी आला, साधू आला. आणि आता त्या दरबारामध्ये एक त्यांची काय बैठक होणार होती, म्हणून ते राजाचे काही सैनिक होते, सरदार होते. ते ह्या साधू महाराजांना सांगतायत की साधू महाराज, इथे आता एक मोठी बैठक आहे महत्वाची, तर आपण समोरच्या राहणाऱ्या असणाऱ्या धर्मशाळेमध्ये जाऊ. 2-3 वेळा सांगितलं तरी सुद्धा काही हे साधू महाराज ऐकायला तयार नाही. आणि ते ऐकत नाहीत म्हटल्यानंतर हळूहळू अजून वरचे अधिकारी आले, त्यांनी सांगितलंय, पण त्यांचंही सांगून यांनी ऐकलं नाही. ते तिथेच बसलेले होते. आणि शेवटी आता प्रधान आले, प्रधानांना पण त्यांनी जुमानलं नाही. शेवटी प्रधानाजवळ निरोप देतात की राजाला इथे बोलवा. आता प्रधानांनी राजेसाहेबांना निरोप दिलाय, कारण हे साधू होते, ते त्यांच्या परिचित होते. आणि राजे महाराज आलेत आणि ते सांगतायत स्वतःहून की महाराज, आपण काही काळासाठी त्या धर्मशाळेमध्ये चालू. तर राजाकडेही हे साधू लक्ष देत नाहीये आणि उलट त्याला प्रश्न विचारतायत की हा तुमचा राजवाडा, हा दरबार जो आहे, तेथे आधी कोण राहत होतं? ते म्हणतात माझ्या पंजोमन पासून हा दरबार चालू आहे. मग पंजोमन नंतर कोण आलं? आणि आजोबा आले माझे. त्याच्यानंतर कोण आलं? अहो माझे वडील आले. मग त्यानंतर आता अहो मी आहे, म्हणजे मी 7-8 वर्षाचा असल्यापासून मला आठवत आहे की इथे सगळं आपल्या राज्याचं कारभार चालतं. मग त्यानंतर आता कोण येणार आहे? तर माझी मुलं येतील. पण साधू महाराजांचा जो विचारायचा रोख होता तो राजाला उमजेना. म्हणून साधू महाराज त्याची फोड करून सांगताय की म्हणजे इथे ज्यांचा हा दरबार आहे ते कायमस्वरूपी इथे राहिलेत का? म्हणजे दरबार आणि धर्मशाळा हे जे माझ्या दृष्टीने एकच आहे. तू सुद्धा आता मेल्यानंतर तुझी मुलं येणार आहे, म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये चिरकाल कोणीच इथे राहू शकणार नाही. म्हणून धर्मशाळा आणि राजवाडा हे सारखेच आहेत मला, आणि म्हणून मी धर्मशाळेत गेलो नाही. पण अशी वृत्ती आपल्याला असते का? बघा, आपण ट्रिपला जातो आणि जरा एखादी व्यवस्था एखाद दिवशी, त्यांचं सुद्धा काहीतरी अडचण असते म्हणून आपली व्यवस्था होत नाही. पण आपण त्यांना किती बोलतो की आम्ही एवढे पैसे भरले. म्हणजे आता आम्ही जेव्हा लेह लडाखला गेलो होतो त्यावेळेस
त्या 10 जणांची बस होती, म्हणजे कारण तिथे छोटी बस करावी लागते, कारण मोठी बस जात नाही. आणि त्या 10 जणांच्या मध्ये आम्ही 4-5 जण कमरेची दुखणे असणारी होतो. तर आता ज्यांना नव्हती त्यांना वाटायचं आपणच का सारखे मागे, पुन्हा त्याच्यावरनं वादविवाद व्हायचा. मग कोणी म्हणायचं की आम्ही पहिले पैसे भरले. मग मी त्यांना म्हटलं, अहो मी आत्ताच भरलेत ना, आम्ही कोरोनाच्या आधी भरलेले, पण ती ट्रिप कोरोनामुळे कॅन्सल झाली, म्हणजे 3 वर्ष अगोदर पैसे भरले असं म्हणायला जर झाले तर हा वाद कधी संपणारच नाही. म्हणजे थोडी जरी गैरसोय झाली तरी आपण त्याला आपल्याला त्रास होतो. पण हे स्थितप्रज्ञ असतात, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये समान मनाची वृत्ती असते, समवृत्ती तिथे असते. म्हणून भक्त ऐसे जाणाचे देही उदास असा एक तुकोबांचा अमृत आहे की देहाविषयीचे उदास असतात. देहाविषयी उदास म्हणजे खायचं नाही प्यायचं नाही असं नाही, कारण हा भगवंताने जो आपल्याला नरदेह दिलाय तो सुद्धा किती सुंदर आहे. आणि त्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो, तर भगवंताची उपासना करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी अनेक प्रकाराने हा देह आपल्याला कामी पडतो. कारण देह नसेल तर आपण नाम घेऊ शकू का, उपासना करू शकू का. पण इथे उदास वृत्ती म्हणजे उद-आस, म्हणजे भगवंताकडे त्यांची वृत्ती वळलेली आहे, असे जे आहेत ते भक्त खरे सिद्धप्रज्ञ आहे. मग असे हे देही उदास असतात. म्हणजे खायला तर तुम्हाला पाहिजेच, पण ते किती गरज, मग सगळे धिकारी झाले असते ना सिद्धप्रज्ञ, खायला नाहीये ना त्यांना, पण देहाची आबाळ करायची नाही. म्हणून पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, असं जे गदिमा म्हणतात की देह तगवण्यापुरतं आपण अन्न घ्यायचं. ती तुमची इच्छा बरोबर आहे की माझ्या देहाला अन्न पाहिजे, पण मला अमुकच पाहिजे की इथे वासना आली. मग ही वासना ह्या स्थितप्रज्ञांकडे नसते. म्हणून अर्जुन भगवंताला विचारतोय, कसा राहतो, कसा चालतो, असा प्रश्न सांख्य योगामध्ये भगवंताला अर्जुनाने विचारला. आणि त्याला उत्तर देताना, कारण भगवंतानी या अर्जुनाचं आधी सगळं ऐकून घेतलंय की याला युद्ध करायचं नाही, मी माझ्या गुरूंना कसं मारू, पितामहांना कसं मारू, म्हणून कर्तव्यच्युत होणाऱ्या असा हा पार्थ होता. तरी त्याला त्याचं मन मोकळं करून दिलंय. आणि जेव्हा भगवंत स्थितप्रज्ञाची लक्षणं त्याला सांगतोय तेव्हा भगवंत म्हणतोय,
बाजूला ठेवतो आणि स्वस्वरूपी जो मिळालेला आहे, पण तरीही तो तुष्ट आहे, म्हणजे संतुष्ट आहे. अर्जुना, हेच स्थितप्रज्ञाचं लक्षण तुझं आहे. म्हणून स्थितप्रज्ञ हा सुख दुःख समीकृत्वा मानणारा असतो, किंवा मान अपमान त्याला काही नसतो. म्हणजे जगाच्या दृष्टीने असं त्यांना भोळसट म्हटलं जातं किंवा वेडं म्हटलं जातं, पण हे खरे मनाने स्थितप्रज्ञ असतात. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण, ही अवस्था जेव्हा त्यांना प्राप्त होते तेव्हा स्थितप्रज्ञ अवस्था येते भक्तांना. मग असं स्थितप्रज्ञ जे असतात त्यांची उदाहरणं आपण तुकोबांचे अनेक प्रसंग जीवनात ते बघितले की किती सुख दुःख समीकृत्वा. आपल्याला नजराणा दिलाय पण घेतलाय का? अहो, तुकाराम महाराज नसताना तो नजराणा घरी आलाय आणि तो नजराणा बघून माझ्या मंगळाईची कृपा असं म्हणून आवली तो घेतली. आणि अहो, असे दागिने ती कधी आयुष्यात बघितलेच नाही. म्हणजे कुठला दागिना कुठे घालायचा आहे हेही तिला समजत नव्हतं. बरं, इतकं 18 विश्व दारिद्र्य असणारी ही आवली, पण मंगळाईची कृपा म्हणून सगळा नजराणा स्वीकार केला. पैठण्या वगैरे नेसतीये आणि सरी घातली, ती डोक्यावर घातलीये. पण आणि तुकाराम महाराज येत आहे, विठ्ठल 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 कारण दारापुढे गर्दी दिसते. आणि घरात जातोय तर मुलांनी वेगवेगळे दागिने घातलेले, आवलीनी सगळे दागिने घातलेले. अगं अगं, कोण माझ्या घरात शिरलाय असं पहिली सुरुवात केली बरं. आणि एक एक दागिना काढायला लागले. आता असा पदर घेतलेला आहे म्हणून खुशी लपवते बरं, पण ती सुद्धा तुकोबांनी काढली. आणि इतकी ती चिडतीये पण तरी सुद्धा तिच्याकडे लक्ष त्यांनी दिलेलं नाहीये. कारण आम्हाला ती लक्ष्मी म्हणजे मृत्तिके समान आहे आणि सगळे दागिने तिच्या अंगावरचे काढतात आणि आता माझी बायको शोधते असं कौतुक करतात. हेच स्थितप्रज्ञ. अहो, आपल्याला साधा रस्त्याने जाताना एखादी नोट मिळाली तर आपल्याला किती आनंद होतो, पण आपल्या मनात असं येतं का की हे कोणाचे तरी असतील, कष्टाचे असतील, त्यांनी ह्या पैशात काहीतरी घ्यायचं योजलं असेल. म्हणून आमची आई नेहमी म्हणायची, आपण लहानपणी 10 पैसे जरी मिळाले तरी आई सांगायची जा मारुती पुढे ठेवून या. म्हणजे ही गोष्ट लहानपणापासूनच जर आई वडिलांनी शिकवली तर आपल्याला ती पुढे मोठेपणी आपल्या आचरणात आणता येईल. म्हणून असे हे तुकोबा ज्या वेळेला देहू गावामध्ये मंबाजी काय ठरवतात की यांची भिंड काढायची. पण भिंड काढणं म्हणजे काय हे सुद्धा ज्यांना माहिती नाही म्हणून एक गाढव आणलंय आणि जुन्या गेरजुन्या गेल्या चपला यांची माळ केलीये आणि गाढवावरती आता बसवायचाय. तो हार गळ्यात घातलाय परत तुकोबांच्या. पण तुकोबा त्या गर्दमाकडे बघतायत पण त्यांना तिथे खरं गाढव दिसतंय का? तिथे त्यांना अश्व दिसतोय आणि त्या अश्वाचे लगाम कोणाच्या हातात आहे? तर ज्यांनी अर्जुनाचं सारथ्य केलं तो भगवान त्यांना तिथे दिसतो. म्हणजे ह्या स्थितप्रज्ञांची दृष्टी कशी असते की ती सगळी मन किंवा दृष्टी हे भगवंताप्रत लावण्याची असते. कुठलीही गोष्ट त्याला जोडायची. यालाच आपले महाराज अनुसंधान. आणि तुकोबा म्हणतायत की मला कशाला चालेल ह्याच्यावरनं बसून नेता, हा माझा अधिकार नाही. आणि तुकोबा म्हणतायत अहो मंबाजी महाराजांना बसवा, मी आपला मागणं येतो चालत. पण जे देही उदास नव्हते असे तो मंबाजी बघा बघा माझी भिंड काढायला लावतोय हा तुक्या, काय म्हणावं याला. आणि तुकोबांना गाढवावरती बसवलंय. तर तुकोबांच्या मनात आलं किती आपला हा सत्कार करतायत गावकरी.
आणि एक इच्छा बोलून दाखवली की इतका तुम्ही माझा सत्कार करताय तर माझ्या घरावर ही मिरवणूक न्याल का तुम्ही. आणि घरावरनं सगळे हसतायत पण मानापमान योग, कुठला मान नाही अपमान नाही असे असणारे हे स्थितप्रज्ञ. आणि तुकोबांच्या घराजवळ जेव्हा ती दिंड गेलीये तेव्हा अवलीला भेटायला समर्थ आलेले असतात आणि समर्थ त्यांना म्हणतात की कुठेच आपले यजमान, ते येड त्याच्या नागी लागू नका बरं, बसणं असेल कुठेतरी टाळ कुठं. अहो असं का म्हणतात, त्यांच्यासारखा सत्पुरुष मिळणार नाही असं तुकोबांबद्दल समर्थ बोलताय. आणि एवढ्यामध्ये आवाज कसला येतोय म्हणून बघायला गेले. कोणाची तरी जसं काही वरातच चाललीये असं ते धिंगाणा सगळा चाललेला होता. आणि बघतेय तर स्वतःचे यजमानच त्या गाढवावरती मनामध्ये कळवळले की का माझ्या पतीला छळता, त्यांनी तुमचं काय वाईट केलंय. म्हणजे इतकं माणसानी साधं असावं ह्यालाच स्थितप्रज्ञ म्हटलेला आहे. कुणी वंदा कुणी निंदा आमचा स्वहिताचा, म्हणजे माझं हित कशात आहे असं हे बघणारे असतात संत, ते स्थितप्रज्ञ म्हटले जातात. आणि समर्थांना बघून या गर्भवावरनं तुकोबा उतरले, यांच्या पायी लागले. म्हणजे साधू जरी वरून वेगवेगळे दिसले तरी अंतरामध्ये ते एकच असतात. दोघांनी एकमेकांची भेट घेतली आणि समर्थांना वंदन करून ते म्हणतात की मला आज प्रत्यक्ष मारुतीरायांचं दर्शन झालं. तर तुकोबा म्हणतात की मला आज पांडुरंगाचं दर्शन झालं. म्हणजे झालेला आतापर्यंत तो सगळे भिंड जी होती ते विसरून सुद्धा गेले. आपण किती लक्षात ठेवतो, कितीही अपमान झाला तरी आपण 40-40 वर्ष लक्षात ठेवतो किती. म्हणजे माझंच उदाहरण देते, लोकांचं कशाला सांगू. आमच्या लग्नामध्ये रुखवत सगळं मुलाकडचं गोळा करतात आणि अहो कार्यालय देताना सगळ्या वस्तू मोजून घेतात. तर एक बेडशीट मिळेल ना, माझ्या वडिलांनी बेडशीटचे पैसे भरले, मग काय करणार. आणि दुसऱ्या दिवशी घरी ब्राह्मण सेवा संघ लिहिलेली बेडशीट, अहो म्हटलं ही कार्यालय. अजूनही ते आठवत आहे. पण तुकोबांच्या बाबतीत असं घडलंय का. म्हणजे संत जे असतात ना ते स्थितप्रज्ञ असतात. कितीही हाल झाले, कितीही त्रास दिला, कितीही अपमान केला तरी सुद्धा ते मनात न ठेवणारे असे असतात. म्हणून कुठलीही स्थिती जरी आली तरी समान राहणारी. म्हणजे आपल्याला पुराणातली कथा घेतली झाली तर श्रीयाळ राजाची परीक्षा घेण्यासाठी शंकर आलेले होते. आणि काय सांगितलंय हो, तर तुझ्या मुलाचं शिर कापून त्याचं मला भोजन वाढ. आणि असं सांगितलंय. आणि ते कोणी करायचंय, मानेवरनं सुरी कापायचे, काढतात फिरवायचे की तुझ्या बायकोनी फिरवायला. म्हणून सांगून आणि ते सुद्धा, कारण अतिथी देवो भव. आणि मुलाच्या मानेवरनं सुरी फिरवली. आता ते शिर उखळात कुटाला घातलंय. शंकर भगवान जे ब्राह्मणाचं रूप घेऊन आले ते म्हणतात उखळामध्ये हे करताना ओव्या म्हण. आता मुलाला मारलंय, त्या स्वतःच्या मुलाचं मुखकमल त्याच्यात आहे आणि ओवी सुचेल का हो. पण तरी सुद्धा ही आपली सत्व परीक्षा असेल असं समजून ते कार्य करणारी आमची चांगुणा. आणि आता ती पानात वाढायला आली शिजवलेलं. तेव्हा ते ब्राह्मण म्हणतायत मी पुत्रिकाच्या हातचं आम्ही जेवत नाही, कारण एकुलता एक मुलगा होता. मग अशा परिस्थितीत सुद्धा ते सुख दुःख समान मानलं की नाही, ह्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आत्ताच्या काळात सुद्धा या गोष्टी घडतात. बरं फक्त आपण आपले डोळे उघडे ठेवायला पाहिजे. असे स्थितप्रज्ञ आपल्याला दिसतात. ज्या वेळेला अग्रलेख लिहित होते लोकमान्य टिळक आणि सकाळ होता होता निरोप आलाय की आपला मुलगा कालवश झाला. एखाद्यानी
तो कलम ठेवला असता खाली. पण स्थितप्रज्ञ मनाने असणारे लोकमान्य काय म्हणतात की आता जर मी जरी तिथे गेलो तरी मेलेला मुलगा पुन्हा येणार आहे. व त्याच्यापेक्षा हजारो लोक जे माझे वर्तमानपत्र वाचणार आहे त्या वर्तमानपत्रासाठी मी अग्रलेख लिहिणं हे महत्वाचं आहे. नंतर मला शोक करता येणार आहे असे स्थितप्रज्ञ लोक असतात. म्हणून त्यांच्या कथा गायल्या जातात, सांगितल्या जातात. असाच उदाहरण बालगंधर्वांच्या बाबतीत सुद्धा सांगितलं जातं की नाटकाचा प्रयोग होता आणि प्रयोगाला सुरुवात करण्याच्या आधी 15-20 मिनिटं अशी वार्ता आली की त्यांची मुलगी कालवश झाली. म्हणून सगळेजण म्हणायला लागले की आज आपण आपला प्रयोग नको करायला. पण जनता जनार्दनाला मायबाप मानणारे बालगंधर्व होते आणि त्यांनी सांगितलं की जनता जनार्दनाला दुखून, कारण ते नेहमी मायबाप म्हणत असत लोकांना, त्यांना दुखून मला माझ्या मुलीचा शोक करायचा नाही. आणि तो नाट्य प्रयोग त्यांनी सगळा केला आणि त्यानंतर घरी जाऊन आपलं दुःख व्यक्त केलं. म्हणजेच कर्तव्याप्रती जे एकनिष्ठ असतात, म्हणून कुठलीही परिस्थिती आली तरी सुद्धा मनाने जे स्थिर असतात ना त्यांना स्थितप्रज्ञ म्हणतात. नाही तर मगाच्या गाई मशीन सारखं स्थितप्रज्ञ नाही. बुद्धी स्थिर असायला पाहिजे. मग ती स्थिर बुद्धी कुठे असायला पाहिजे तर भगवंताच्या ठिकाणी असायला पाहिजे. असंच उदाहरण आपल्याला मेरा नाम जोकर मध्ये सुद्धा दिसतं की सर्कस चालू आहे आणि आई गेल्याची वार्ता आली आहे, पण तरी सुद्धा जोकराचं काम करणारा तो आपल्या सर्कशीतल्या लोकांना हसवायचं काम करतो. म्हणजे असं म्हणतात की रडणं सोपं आहे पण दुःखामध्ये हसणं हे अवघड आहे. म्हणून अशी लोक स्थितप्रज्ञ असतात. म्हणून अशांसाठी भगवंत म्हणतो की यांच्यामध्ये आशापाश राहत नाही. मग आता आशापाश हा कसा असतो? आशापाश म्हणजे आपण पाश म्हटलं की तो जपडून ठेवणारा असतो. म्हणजे एखादी बेडी पायामध्ये घातली की आपण त्या जागीच राहतो. पण आशापाश मात्र असा आहे की तो आपण त्याच्यात अडकलो तर आपण मुक्त होतो. म्हणजे काय? मोकळेपणाने स्वतंत्रतेने धावत सुटतो, म्हणजे इंद्रियांच्या पाठी. पण आशापाश याच्यामध्ये हे स्थितप्रज्ञ अडकत नाही. म्हणून असे संत जे असतात ते स्थितप्रज्ञ असतात. कुठलीही परिस्थिती आली तरी सुद्धा तिथे त्यांचं मन, त्यांची बुद्धी विचलित होत नाही. म्हणून अशा संतांची म्हणजे स्थितप्रज्ञ आणि सामान्य माणूस याच्यामध्ये आपण जर तुलना करायची झाली तर काय करता येईल? तर सामान्य मनुष्य हा बद्ध असतो, सतत विषयांमध्ये राहणारा असतो. तर स्थितप्रज्ञ जो असतो तो मुक्त असतो. आता बद्ध हा जो आहे तो अलौकिक मार्गावरती जेव्हा येतो, म्हणजे पारमार्थिक आध्यात्मिक मार्गावर येतो, तेव्हा त्याचा तो आरंभ बिंदू असतो. म्हणजे तिथून तो सुरुवात करत असतो. पण स्थितप्रज्ञ मनुष्य हा कसा असतो तर ह्या पारलौकिक मार्गावरती त्याचा हा अंतिम बिंदू, म्हणजे ह्याच्या पुढे दुसरं मोक्षपद नाही असं असतं. म्हणजे सामान्य मनुष्य जो बद्ध असतो तो ईश्वराचा अवतार असतो, पुरुषोत्तमाचा अवतार असतो, कारण सगळ्यांमध्येच भगवंताचा अंश सांगितलेला आहे. पण स्थितप्रज्ञ हा पुरुषोत्तम स्वतःच असतो. कारण देव आणि संत याच्यामध्ये भेद आहे का? संततेची देव, देवतेची संत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे संत हे पुरुषोत्तमच असतात. आणि शेवटचा तुलना हा बद्ध असतो तो अज्ञानी असतो आणि स्थितप्रज्ञ हा ज्ञानी असतो. आणि अजून एक त्यांची ओळख म्हणजे त्यांनी केलेलं कार्य पुढे कायम राहू शकतं. स्थितप्रज्ञांनी केलेलं कार्य हे राहू शकतं. ही दोन उदाहरणं आपल्याला नेहमी दिसतात. ती म्हणजे एक आपली वारी किती वर्ष चालली हो, कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही,
आमचे गोंदवलेकर महाराज त्यांनी जे कार्य चालू ठेवलेलं आहे तेव्हा त्यांच्या हयातीमध्ये जे कार्य केलंय ते आज 100-125 वर्ष होत आली तरी सुद्धा ते कार्य तसंच चालू आहे. मध्ये एक गोष्ट वाचली की प्रत्येकाला तुपाची धारे सकट जेवण मिळणं हे बाकी कुठल्या संतांकडे नाही. पण भाजी, आमटी, भात, गोड आणि ताक हे सगळं म्हणजे ब्राह्मणी पद्धतीचा स्वयंपाक हे असतो. बरं कोणाला मज्जाव नाहीये, कितीही या कोणीही या, म्हणजे महाराज नसताना सुद्धा हे कार्य चाललंय. कारण महाराज स्थितप्रज्ञ होते, कुठे ते गुंतले नाहीत, कुठे ते अडकले नाहीत. म्हणून स्थितप्रज्ञ जे असतात ते अलिप्त असतात. आपल्याला ते असं वाटतं की संसारामध्ये स्थितप्रज्ञाचा संसार जर आपण बघितला तर देहाने ते सगळं करत असतात, पण त्याच्यामध्ये ते लिप्त होत नाही. आणि आपण मात्र लिप्त किती होतो की प्राण गेला. आता पंधरवडा चालू आहे म्हणून एक विलन मधला सांगते लिहिलो की एक आजी होत्या 92 वर्षाच्या आणि त्यांचा प्राण गेलाय. अहो पण कावळा शिवे ना, कारण कावळ्यांनी वरदान मागून घेतलेलं आहे कृष्ण जन्माच्या वेळी की आम्ही स्पर्श केल्याशिवाय जीव तुझ्याकडे येणार नाही. आणि म्हणून किती वेळ त्यांच्यासाठी बरेच जण बोललेले आहेत, पण काही केल्या कावळा शिवे ना. तेव्हा सून तिथे आली आहे आणि काय सांगतेय, तुमची ती पैठणी बोहाणीला देईन, तिने एवढी 5 किलोचा डबा दिला तरच देईन. अहो कावळा शिवला. म्हणजे आपण किती लिप्त असतो. जीव गेल्यानंतर सुद्धा संसारात आपलं मन अडकत असतं. ही सामान्य माणूस. पण स्थितप्रज्ञ जिवंत असताना सुद्धा कशात लिप्त राहत नाही. म्हणून अशांची संगती करावी. कारण त्यांच्यामध्ये आपण त्यांच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा त्यांचे जे गुण आहेत ते थोडेफार तरी आपल्याला लागू शकतात, किंवा ते गुण काय ते ओळखायचे तरी आपल्याला बुद्धी येते. म्हणून आपण त्यांच्यामध्ये जायचंय, त्यांची सहवास करायचंय, त्यांची संगत करायची. म्हणून अखंडित नामा त्यांची वाट पाहणे. संत असून सुद्धा संतांची वाट पाहणारे आमचे नामदेव महाराज असे संत हे स्थितप्रज्ञ जे असतात. म्हणून भगवंतांनी सांख्य योगामध्ये ही सगळी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आपल्याला दिसतात. मग ते वाचन करायचंय, ते अंगीकारायचंय, अनुकरण त्याचं करायचंय, आचरण करायचंय. तर त्यातली काहीतरी गोष्टी आपल्यामध्ये वाचून का होईना येऊ शकतात. म्हणून समर्थ लिहितात की नाही की आपल्याला देवाने जन्मजात गुण दिलेले आहेत, त्याच्यात बदल होणार नाही. पण बहिर्गुण आपण घेऊ शकतो, तसे हे बहिर्गुण आपण घ्यायचे. म्हणून संतांची चरित्र वाचायची असतात. त्यांचा कल आहे, त्याच्या मागची दृष्टिकोन काय आहे हे बघायचं असतं. म्हणून अशांची संगती आपण कायम करावी. कारण जर मोक्ष प्राप्ती आपल्याला हवी असेल तर हेच त्याचं साधन आहे की निष्कामतेने आपण भगवंताचं नाम घ्यायचंय. आणि आपल्या जीवाला तळमळ लागली पाहिजे. ही तळमळच आपल्याला लागत नाही. आपण धड पडेपर्यंत संसारातच गुरफरट असतो. पण ही जर तळमळ आपल्याला लागली तर आपण संत सहवास आपल्याला मिळू शकतो. कारण आपण गेल्या वेळेस बघितलं की पूर्वपुण्य असल्याशिवाय आपल्याला संत भेटी होत नाही. पण नामस्मरणाने आपण इतकं नामस्मरण करावं की संत आपल्याकडे चालून येतात आणि त्या संतांना ओळखायचंय. आणि असं जर आपण केलं तर आपल्याला ही संत संगती निश्चित होते. म्हणून आज आपण संतांचा स्थितप्रज्ञता हा गुण बघितला. म्हणून अशा संतांची संगत करताना नामदेव महाराज मूळ बदल्यामध्ये आपल्याला हे सांगतात. ब्रह्ममूर्ती संत
मध्ये जन्माला आले. 5-6 वर्षाची मुलगी. आणि वडिलांच्या स्वप्नामध्ये भगवंत येत आहेत आणि सांगताय की हिला पंढरपूरला नेऊन नामदेवांच्या इथे यांच्या सुपूर्द. जसा वडिलांना दृष्टांत झाला तसा नामदेवांना सुद्धा दृष्टांत झाला की रावणामध्ये येणारी 5-7 वर्षाची मुलगी तुझ्या आश्रयाला तू घेऊन जा. आणि नामदेव हे रावणामध्ये गेले आणि वारी बरोबर येणारे आई बरोबर, आई वडिलांबरोबर ही मुलगी आली. पंढरपूरच्या मंदिरामध्ये थांबले, पण आई वडील निवर्तले. आणि 5-6 वर्षाची मुलगी, आई उठ ना ग, आई बाबा उठा ना हो, असा आक्रोश करते. पण जवळची माणसं सांगतायत की बाळ, आई वडील आता उठायचं नाही तर. म्हणून पोरकी झालेली ही मुलगी घाबरून इकडे तिकडे बघते आणि इतक्यामध्ये नामदेवांची स्वारी जाते आणि तिच्याकडे बघितलं जात आहे. जनी उपवासे भुकेली आहे. तिची चौकशी केली आहे. पाठीवरनं प्रेमाने हात फिरवलाय आणि चल माझ्या घरी असं म्हणून या मुलीला घरी नेलं. जो अनाथांसाठी नाथ म्हणतो ना त्याला संत असं म्हणतो. आणि या मुलीला घरी आणलाय आणि गोणाईने स्वागत काय केलंय. अरे घरात एवढी तोंड खायला आहेत, त्यांचे सुद्धा हाता तोंडाची गाठ पडत नाही आणि अजून हिला कशाला आणली. आणि भगवंतानी जनीला सुद्धा सांगितलं होतं की तू ज्यांच्याकडे आश्रयाला जाशील तेच तुझे सद्गुरू सुद्धा आहेत. आणि आपली आई त्यांना ओरडतीये, पण हे जनाबाईंना आवडेना. आणि ती त्यांना काय म्हणते, कोपू नकोस माते, कोपू नकोस माते, खाईन उच्चिष्ट हो मी तुमचे. माते रागू नकोस ग, ज्याचा अधिकार तुला अजून कळला नाहीये असा माझा सद्गुरू आहे, त्याला तू तुझ्या वाचेनी अद्वा तद्वा बोलू नकोस. मी तुमच्याकडचं तुमचं जे उच्चिष्ट असेल ना ते खाऊन राहील, पण माझ्या नामदेवांना आपण रागावू नये. आणि एक दिवस भगवंत नामदेवांकडे जेवायला आले, कारण नामदेव भगवंताला आग्रह करून खायला घालत असे. आणि भगवंताला सुद्धा नामदेवांशिवाय चैन पडत नसे. आणि इतकं भाग्य की भगवंताच्या हातून घास तोंडामध्ये मिळणं हे भाग्य नामदेवांचं होतं. अहो दोघ जण एका ताटामध्ये जेवतात आणि तो सोहळा आपल्या नेत्रांनी ही छोटी जनी बघते. आपल्या सद्गुरूंबद्दल अभिमान वाटतोय की काय त्यांचा अधिकार आहे की प्रत्यक्ष भगवंतानी त्यांच्या बरोबर जेवावं, त्यांना धरवावं. आणि ती अशी बघतीये आणि एवढ्यामध्ये गोणाई येते, आई येते आणि तिला म्हणते, काय तू इथे बघत बसते, नंतर द्रष्ट नुसती दृष्ट लागेल माझ्या पोरा, जा तुझ्या ते खोपटीमध्ये. आणि एवढीस तोंड करून जनाबाई आपल्या झोपडीमध्ये गेली.
भगवंताला म्हणताय की भगवंता हे कमला कांता, का रे मला वगळलंस? मी तुला घास तर मागत नव्हते ना, मी माझ्या सद्गुरूंना तू घास भरवतोय हे मी सौख्य घेत होते ना, पण तरी तू मला वगळलंस. असं करत करत झोपी गेलीये. तिसा मासा जनाबाई मोठ्या होत्या आणि संत संग लाभतोय, सद्गुरूंचा सहवास लाभतोय आणि ह्याच्यामध्ये मोठ्या होत्या. अनेक अभंग त्यांना आपल्याला ज्ञात आहे. सुंदर माझे जाते ग दळीते सासू पुढे ठेवले. अहो सासू म्हणजे कोण आहे हो? तर जगातली ही जी माया आहे ती सासू मानण्याची. असं अनेक त्यांचे विठू माझा लेकरवा, त्यांनी जी त्या त्या संतांना स्थानं दिली आहेत ना भगवंताच्या खांद्यावर. कोण हा खांद्यावर कोणाला मांडीत घ्यायचंय? अहो याच्यामध्ये पारमार्थिक पार्श्वभूमी आहे बरं. शब्दाला शब्द जुळवून हे अभंग झालेले नाही की निवृत्ती असणारा असा माझा ज्ञान, निवृत्ती नादा दादा त्याला भगवंतानी खांद्याला घेतलं. कारण जिथे आपण खांदा लावतो ना त्याच्यामुळे काही नसतं. म्हणून आमची आजी पण म्हणायची जरा खांद्यावरच वापरा असं म्हणायची ना. म्हणजे निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात असं त्यांचं आहे. किंवा दळिता कांडिता तिचं गायन झालं. म्हणजेच मला दुसरं आप्त कोणी नाही, तर ते आप्त भगवंता तूच आहेस. तूच माझा सखा, तूच माझा मायबाप, तूच माझा आप्त, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यामुळेच भगवंत त्यांचा ऋणी होता. एक दिवस भगवंत आलाय, रात्री उठवतोय, दार वाजवतोय झोपडीचं. जने जने अगं उठ, मला भूक लागली आहे. जनाबाई म्हणतात भगवंता आत्ता तिथे खाऊन आला असणार आहे आणि मी तर तुला काही पंचपक्वान्न देऊ शकत नाही. माझ्याकडे काय असणार? फार फार तर शिळी भाकर, ती सुद्धा उष्टी असू शकते बरं. ते मी तुला, तू जगाचा चालक पालक मालक आहेस, ती मी तुला कशी देऊ रे? पण भगवंत म्हणतोय मला तीच हवी आहे, कारण त्याच्या मागे भावभक्ती आहे. चल चल मला लवकर भूक लागली आहे. म्हणून जनाबाईंनी ती ताटलीमध्ये ठेवली आहे आणि जनाबाईंना काम नको म्हणून स्वतः भगवंत दळू काढू लागत असत. आणि त्याच रात्री, कारण सकाळी गोणायला ते सगळं दळलेलं पाहिजे असायचं, मग दिवसभर कष्ट करून छेण्या थापून दमलेली असायची बिचारी. म्हणून तिला जात्याला हात लावायला म्हणून भगवंत रात्री दळाला येत आहे. आणि गारठा असल्यामुळे जनी कुडकुडते. म्हणून भगवंत तिला सांगतायत की जने अगं माझा जो शेला आहे ना तो तुझ्या अंगावर घे बरं, किती थंडी आहे, गारवा आहे, बाधेल. आणि याच्यामध्ये दळण दळता दळता भगवंतानी झोप आली म्हणून काय घेतलंय हो, की झोपडी ती छान त्याला वाटते, जरी तिथे घाण असली तरी बरं. कारण त्या झोपडीत काय स्वच्छता, म्हणजे असं दासगणू वर्णन करतात की त्याची जी कांबळ होती इतक्या त्याला ठिगळं लावलेली होती, त्याच्यामध्ये उवा होत्या, म्हणजे शेवटी घाण होती असं तिथे वर्णन आहे. म्हणून तिथे पद म्हणणार नाहीये, पण फक्त थोडस सांगतो. पण असं जरी असलं तरी ती माझ्या जनीची आहे ना. आज आपण सुद्धा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीची वस्तू जपून ठेवतो, ती आई वडिलांची असू दे, एखादा रुमाल आपल्याकडे त्यांचा राहिलेला असू दे, पण आपण तो आपल्या वडिलांचा म्हणून जसा जपून ठेवतो
तस मी सुद्धा आता या 2 महिन्यामध्ये माझ्या आईची साडी नेसलीये बरं का, तिची माया त्याच्यामध्ये असते. म्हणून ही जी भक्ती तिची होती ना त्या कांबळेमध्ये होती, आणि ती कांबळ खांद्यावर घेऊन हा भगवंत झोपायला. आणि प्रभातीचा चौघडा बाजूला घे घडा घडा, प्रभातीचा चौघडा बाजूला घे घडा घडा, हे ऐकूनी कान तुझ्या झाला विठ्ठल मानसी, हे ऐकूनी कान तुझ्या झाला विठ्ठल मानसी. भगवंताला चौघडा वाजण्याचा आवाज आलाय, जणी जागी झाली. भगवंता भगवंता तिथे तू नसलास तर ते पंडे तुला शोधायला येतील बरं इथे, आणि तू काय मला अरे असं सगळी मदत करतोस, तू कुठे बघ, माझ्या जात्याला तू हात लावल्यास तुझ्या हाताला फोड आले बरं. म्हणून आपल्या फाटक्याच पदरांनी जखमा पुसते बरं. आणि हा चौघडा ऐकायला आलाय, आणि भगवंताची जी त्रेधा त्रिपीठ झाली आणि त्याच्यामध्ये त्याचा शेला जनीकडे राहिलाय, आणि जनी कांबळ घेऊन हा देवळामध्ये पटकन उभा राहिलाय. आता बडवे खुलून उघडून आत येत आहे, आणि भगवंताकडे बघतायत तर काय हो, अहो घातलेला काल नुकताच नवीन कंठा घातला तर तो कंठा दिसत नाहीये, गरजरीचा शेला दिसत नाहीये, आणि ही कुठली जुनी पुराणी वाकड ह्याच्या खांद्यावर. कोणीतरी नक्कीच काल चोर आला असणार आणि सगळा माल पळवला असणार. म्हणून सगळेजण गवगवा करतायत, आणि ही कोणाची वाकड आहे म्हणून ती वाकड घेऊन पारावरती जातात. आणि कोणाची वाकड आहे, आता सगळेजण म्हणतात इतकी फाटकी इतकी घाणेरडी अशी ही म्हणजे जनीचीच असणार. आणि म्हणून जनाबाईंकडे येत आहे. जनी म्हणते अहो मी नाही त्याचा शेला चोरलेला, भगवंतच इथे आला आणि माझी कांबळ घेऊन गेला आणि त्याचा शेला इथे. नाही नाही तू चोरच आहेस. आणि ते पंडेवरती म्हणताय की अगं दगडाचा देव सगुण रूपात येतो का कधी. आता मात्र जनाबाईंना राग कशाचा आलाय, चोरीचा आलाय म्हणून नाही बरं. माझ्या पांडुरंगाला तो धोंडा म्हणताय, चिरा म्हणताय, दगडाचा म्हणताय, ह्याचा राग. आणि राजाने सुद्धा आज्ञा दिली की भगवंताच्या दागदागिन्यांची शेल्याची चोरी करणारी ही जमीन तिला सुरी देण्यात यावं. आता दररोज भगवंत भेटतोय, मदतीला येतोय. अहो जमीला कष्ट पडायला नको म्हणून गोऱ्या सुद्धा नेऊन थापतोय, गोळा करून आणतोय. गोऱ्यांची सगळ्यांनाच गोष्ट माहितीये की भांडण चाललेलं असतं आणि माझ्या गोऱ्या ह्या माझ्या आहेत असं त्या ठामपणे का सांगतात. ही प्रत्येक गोरीचं कानाला लावली तर विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येतंय. इतकं अंगामध्ये नामस्मरण भिनलेलं होतं. मग त्या जनाबाई भगवंताला सांगू शकल्या असत्या ना की माझी सुरी जाण्याची जी शिक्षा आहे ती सोड, ती वाचव मला त्याच्यात. पण भगवंतानी त्याच्या मनात आहे म्हणूनच हे आपल्यावर अदिष्ट आलेलं आहे. म्हणजे इथे त्यांचा चित्तप्रज्ञता दिसते की त्यांना राग आलाय तो सुरी देण्याचा नाही, शिक्षेचा नाही, तर माझ्या पांडुरंगाला ते दगड म्हणतात ह्याचा राग आला. आणि नामदेवांना सुद्धा त्या शिक्षेला नेण्याआधी नमस्कार करायला आले आणि सांगतायत की हा देह हा नश्वरच आहे, तो जाणारच आहे. पण भगवंतांनी ती कांबळ तिकडे नेली आणि त्याच्यामुळे माझ्यावर राग आला, म्हणजे त्याच्यामुळे मला ही शिक्षा घडतेय. ह्यातच माझं मला भाग्य वाटतं. पण माझ्या पांडुरंगाला ते दगड म्हणतात ना ते मात्र मला आवडत नाही. आणि म्हणून त्या भगवंताला शिव्या घालायला सुद्धा कमी करत नाहीये की खरंच तू दगडाचा आहेस का, आत्ता खरं प्रगट व्हायला पाहिजेस ना, पण तू आत्ता प्रगट होत नाहीयेस. हे तुझं ते ब्रीद आहे ते आत्ता दाखव ना. पण नाही, भगवंत तेव्हा आला नाही. कारण भगवंताला काय असतं, मनामध्ये त्याची इच्छा असते की माझ्या भक्ताचं कौतुक कसं होईल,
त्याची महती सगळ्यांना कशी कळेल ही त्याची मनाची इच्छा असते. म्हणून भगवंत तेव्हा प्रकट झाला नाहीये आणि जनाबाईंना सुरी नेण्याच्या ठिकाणी नेण्यात येत आहे. त्यांना रक्तवर्ण पुष्पांच्या माळामध्ये शेंदूर लावलेला आहे आणि त्या सुरी नदीच्या ठिकाणी सूळ बांधलेला होता चंद्रभागेच्या काठी आणि तिथे नेण्यात आले. पण मुखाने भगवंताचं नामस्मरण चाललंय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समदुःख सुखदुःख समेत कृत्वा अशी मनाची धारणा होती की हा देह भगवंतासाठी जातो. आणि काय सांगू मंडळी, वधस्तंभा म्हणजे त्या सुळाच्या इथपर्यंत त्यांना आणलंय आणि सुळाला हात लावलाय. मात्र काही ठिकाणी असं लिहिलेलं आहे की सुळाचं पाणी झालंय आणि काही ठिकाणी असा उल्लेख आहे की सुळाच्या इथे फुलं तयार झाली. म्हणजेच माझ्या भक्ताला त्रास व्हायला नको आणि माझ्या जनीची हीच महती लोकांना कळली पाहिजे. म्हणून असं झाल्यानंतर मात्र हो भगवंत लीला करायला बसलेलाच आहे. पण तो लीला करतो तो आपल्या भक्तांसाठी करतो. आणि असं झाल्यानंतर मात्र सगळ्या लोकांनी जनाबाईंना जय जयकार केलाय त्यांच्या पाया पडली. पण तरी सुद्धा माझा गौरव होतोय याच्यामध्ये त्यांना काही स्वारस्य नाही. जी मनस्थिती सुळी जाताना होती तीच मनस्थिती आता सुद्धा त्यांची होती. उलट राजाने सुद्धा त्यांची क्षमा मागितली की मी तुला उगाच तुझा अधिकार नसता मी तुला पुन्हा नसताना सुद्धा मी तुला शिक्षा फरमावली म्हणून साडी चोळी देत आहे. तर ती म्हणते हे कशाला हवंय मला. अहो मी भक्तीची पैठणी नेसलीये ना, माझ्या केशव विठ्ठल हे माझे दागिने आहेत. वैराग्याची भगवंतानी मला चोळी घातलेली आहे. आणि असं सगळं असताना ही भौतिक साडी मी कशासाठी घेतली. म्हणून राजाला साभार ते पैठणी परत केली साडी चोळी. आणि इकडे भगवंत प्रगट होत आहेत झोपडीमध्ये. कशासाठी? कारण सगळा शेंदूर बिंदूर घातलाय लावलेला आहे. तिकडे जाताना धूळ अंगावर उडाली म्हणून माझ्या जमीला मैला घालायला म्हणून आल्यावर म्हणून पाटावर बसवलंय भगवंतानी. केशर कस्तुरी अशा उटी तिला घेतली आणि अंगमर्दन करून भगवंत प्रत्यक्ष जनाबाईंना स्नान घालतो. आणि म्हणतायत की माझा हा पितांबर जरा आडोसा ठेविते, कारण झोपडीमध्ये आडोसाच नव्हता. म्हणजे भगवंताचं भक्तावर किती प्रेम असतं. आणि हा सोहळा अनुपम्य सोहळा आहे. आणि हा सोहळा बघण्यासाठी अनेक सुरवर अनेक संत तिथे जमा झाले आणि जनाबाईंचं भाग्याचं कौतुक करतात की धन्य ती जनी आणि धन्य ती तिची भक्ती की जिनी जनांवर राज्य केलं आणि तो भगवंत आपलासा केला. कुठली शालेय शिक्षण व्यावहारिक शिक्षण होतं का हो, पण तरी सुद्धा स्थितप्रज्ञ जी अवस्था असते ती ज्ञानी लोकांची असते आणि ते ज्ञान त्या जनाबाईंना होतं. म्हणून तोच भगवंत हा पांडुरंगा माझे मायबाप आहे, तोच माझा आप्त आहे, तोच माझा सखा आहे हे ज्ञात त्यांना झालेलं होतं. हे ज्ञान त्यांना झालं होतं म्हणून चित्तप्रज्ञ अवस्था त्यांना प्राप्त झाली. म्हणून अशा संतांचं आपण गुणगान गात असतो. त्यांची चरित्र आपण का गायची असतात की त्यांचे गुण आपण ऐकले जरा तरी ते आपल्यामध्ये मिळतील. म्हणून साधू संतांची आख्यान ही आपण कीर्तनामध्ये लावत असतो. असा एक एक गुण जो आपण बघितला तो आजचा स्थितप्रज्ञ गुण हा संतांचा मोठा गुण आहे. की मान अपमान सुख दुःख हे काही ते मानत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. पण ह्याच्यामध्ये असं वागताना सुद्धा ते आपले कर्तव्य सोडत नाही, आपला संसार सोडत नाही, फक्त ते त्याच्यामध्ये लिप्त राहत नाही जे सामान्य मनुष्य संसारामध्ये लिप्त राहतो. म्हणून स्थितप्रज्ञता येण्यासाठी म्हणून आपण ही संतांचे अभंग संतांचे चरित्र बघायचे असतात आणि अशा संतांची आपल्याला सत्संगती लाभावी हेच मागणं जे मूळ पद्यामध्ये नामदेव महाराज मागतात तेच आपण मागूया. म्हणून मूळ पद्यामध्ये
आपल्याला नामदेव महाराज सांगतायत. ब्रह्ममूर्ती संत
ऐश्वर्य हे लाभले आता धर्म